गोरेगाव स्टेशनवरनं एक 2 मिनटं काय 1 मिनटं पण लागत नाही चालत जायला. स्टेशनवरून ईस्टला आलात की समोरच तुम्हाला एक साई वर्ल्ड व्हेज रेस्टॉरंट दिसेल आणि त्याच रोडनी सर्व पुढे गेलात की तुम्हाला हा जयप्रकाश हॉटेल दिसेल. हा जयप्रकाश रेस्टॉरंट आहे आणि इथे बाजूलाच गोरेगाव स्टेशन आहे, समोरच स्कायवॉक आहे. तर तिकडनं चालत आलात की इथे तुम्ही राईट हँड साईडला जयप्रकाश रेस्टॉरंट झाले. तर आपल्याला जयप्रकाशमध्ये नाही तर जेपीज लंच होममध्ये जायचं आहे. जयप्रकाश रेस्टॉरंट आणि जेपीज लंच होम हे दोन्ही एकाच मालकाचे आहेत. तर आज आम्ही आलो जेपीज होम, मस्त मालवणीमध्ये. हा समोर हा त्यांचा किचन आहे आणि हा त्यांचा जेपीज लंच होमचा डायनिंग एरिया आहे. ते भिंतीवरती मस्त असं जलपरीचं स्केच काढलं आहे. जेपीज होमचं साईन जास्त मोठा नाही, छोटंच आहे डायनिंग एरिया, खूप सुंदर आहे. सुरमई, बोंबील, कोळंबी मसाला, मूग दालचा हलवा, रस्सा, हा आहे पापड, हिरवी चटणी, सोलकढी आणि सोबत तांदळाची भाकरी आणि माझ्यासाठी व्हेज तंदुरी रोटी आणि कोल्हापुरी भाजी. ओव्हरऑल जेवणाच्या टेस्टबद्दल बोलाल तर टेस्ट खूप छान होती. स्पेशली फिश थाळीची टेस्ट रुचीला विचारली तर रुची पण म्हणाली खूप छान आहे. खाऊन पिऊन आलो आता मस्तपैकी, छान टेस्ट छान होती. बाजूला त्यांचा एक दुसरी ब्रांच आहे जयप्रकाश, तिकडनं मी ऑर्डर केलेली आणि रुचीने मस्त मालवणीमधली स्पेशल फिश थाळी खाल्ली होती. होप सो हा माझा व्हिडिओ तुम्हाला सगळ्यांना खूप आवडला असेल. व्हिडिओ बघून तुम्ही सगळ्यांनी खूप एन्जॉय केला असेल. तर त्या हॉटेलबद्दल तुम्हाला ज्या काही डिटेल्स पाहिजे असतील त्या मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहे, तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता. आणि अशाच नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.